आपण सर्व व्यक्तीने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन मोजा हिवरा बाजार मोगर कसा या गावाच्या जवळ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान तेगी बाबा जुमदेवजी स्वयं उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठोबरीकर सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रवीणजी उराळे साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी देशमुख साहेब, संचालक सन्माननीय संजयजी महाकळकर साहेब, ज्यांनी महानतेगी बाबा जुमदेवजीच्या फोटोचे पूजन केलं। सन्माननीय शैलेंद्रजी कापगते, मार्गदर्शक डवा व उपसभापती पंचायत समिती, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित या गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय, बाजूच्या परिसरातील प्रथम नागरिक, त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी सदस्य, राजनैतिक पक्षातील सर्व नेते मंडळी, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजच्या या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय बळीरामजी कुंभलकर, मार्गदर्शक हिवरा, आणि जे या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन करत आहे सन्माननीय गजानन मेश्राम गुरुजी, माननीय श्री सेवकराम बावणे, मार्गदर्शक अजनी, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजचा हा भव्यदिव्य कार्यक्रम हे आमचे भाग्य आहे या ठिकाणी की हा मोगर कसाच्या या गावाजवळ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। याच्या आधी या ठिकाणी या हिवरा बाजारामध्ये हरीशजी नायक या ठिकाणी मार्गदर्शक होते आणि मग ते PSC मध्ये होते, ड्रायव्हर होते, आणि टाकळीकर साहेबाच्या काळामध्ये माझ्या समक्षच या गावामध्ये येऊनसनी आम्हीच मार्गदर्शक या ठिकाणी बनवलं होतं त्यांना, म्हणजे बिना पत्राने बनवलं होतं बाजारगावमध्ये। आणि ते आता या ठिकाणून मला वाटतं आता ते नागपूरला गट नंबर 10 मध्ये तिथं गेले आहे। कुठं बसले आहे, मला दिसले नाही, तुम्ही मला दिसले नाही, आता सांगितलं मी। आणि त्यानंतर आमच्या जाहिरातीमध्ये हे कुंभलकरजी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शक या ठिकाणी बनले आहे। आज हा स्वर्णीय हा सेवक संमेलन या ठिकाणी आहे। आणि मोगर कशाला आम्ही कित्येकदा या ठिकाणी आलो गेलो। आमचे हरीशजी नायक होते, त्यांच्या इथं आम्ही मुक्कामी थांबतही होतो, जेवणही करत होतो। पुष्कळचे दौरेसुद्धा आम्ही या ग्रामीण क्षेत्रामध्ये मध्य प्रदेशामध्ये केलेले आहे। आणि ही आज चांगली गोष्ट आहे। आज सेवक संख्या आहे या ठिकाणी भरपूर, पण काही बाहेरी आहे। समजा जर याचा प्रचार प्रसार जर खूप जोरामध्ये जर झाला असता तर मला वाटत ना हे जे मैदान वगैरे ते खाली दिसते ते त्या ठिकाणी जागा दिसली नसती, एवढा प्रचार असा झाला असता तर ठीक आहे। असो, जसाही प्रचार व्हायचा तसे प्रचार याच्या आधी सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळींनी आपापले या ठिकाणी अनुभव सांगितले। आणि या ठिकाणी माझी मंडळाचे सहसचिव सन्मान्य सेवकरामजी दिवटे, माजी संचालक बालकदास ठवकरजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। वेळ आपल्याला प्रत्येक ठिकाणी कमी अपुरी पडत राहते, तरी आम्ही सर्व या ठिकाणी मार्गामध्ये आलो। मार्गामध्ये आल्याच्यानंतर सर्वांना सुख समाधानी मिळालं। मी या मार्गामध्ये आलो, मला कोणत्याच प्रकारचे दुःख नव्हते, व्यसन नव्हतं,
माझ्या पत्नीने मला सांगितलं की आपण आपल्या मुलामुलीच्या शिक्षणाकरता तुमच्या कामधंद्याकरता आपण या ठिकाणी मार्गामध्ये जावं, आणि माझ्या पत्नीने मला मार्गामध्ये आणलं. आम्ही मार्गामध्ये आलो. माझी आई हिला भूतबाधा होती. मी ज्यावेळेस मार्गात नव्हतो, मार्गाच्या आधी माझ्या आईला असंख्य ठिकाणी मी घेऊन गेलो, परंतु समाधान मिळालं नाही. दर अमावस्या पौर्णिमेला भूतबाधाच येत होती. लाखो रुपये खर्च केले, अर्ध्या रात्री जात होतो. खूप भीतीसुद्धा वाटत होती, परंतु समाधान मिळालं नव्हता. आमच्या सोबत आमची आईसुद्धा या मार्गामध्ये आली, आणि तिलासुद्धा बिना मोबदल्यानं महानतेगी बाबा जुमदीजीच्या आदेशाप्रमाणे आम्हाला परिपूर्ण समाधान मिळालं. माझ्या आईला समाधान मिळालं, आणि आज आम्ही आमचं कुटुंब, संपूर्ण कुटुंब आम्ही सुख समाधानी या ठिकाणी जीवन जगत आहोत. जीवन जगत असताना आम्ही ज्या मार्गामध्ये आलो, महानतेगी बाबा जुमदीजीनं जे आम्हाला सांगितलं आहे, महानतेगी बाबा जुमदीजीला मानणारे भरपूर लोक आहे. आदरणीय मंची मानते. तुम्ही मानता का बाबांना? महानतेगी बाबा जुमदीजीला तुम्ही मानता, बरोबर आहे. महानतेगी बाबा जुमदीजीच्या आदेशाला मानता का? खरं सांगा. हात नाही उचलायचे, मी सांगणार नाही तुम्हाला हात उचला. महानतेगी बाबा जुमदीजीच्या आदेशाला तुम्ही मानता का? बरोबर मानता. महानतेगी बाबा जुमदीजीच्या आदेशाला जर मानलं असतं तर सैरा वैरा लोक इकडे तिकडे पळाले नसते. बरोबर आहे का नाही? महानतेगी बाबा जुमदीजीनं आपल्या जिवंतपणी सांगितलं की मी गेल्याच्या नंतर मंडळ, आणि रोज सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना याच्यामध्ये आम्ही म्हणतो की वेळोवेळी बाबांच्या आदेशाचे पालन करीन. हा शब्द दररोज वापरतो, सकाळी आणि संध्याकाळी वापरतो. फक्त वापरतो, त्याचा उपयोग आणतो का? त्याच्या उपयोगामध्ये आम्ही आणत नाही. तुम्ही म्हणाल साहेब मग आम्ही समाधान कसं भेटलं? बिलकुल समाधान भेटणार आहे. समाधान भेटणार आहे, दुमत नाही आहे. बाबा भगवान, आम्ही महानतेगी बाबा जुमदीजीचे कार्य करतो, तुम्ही आम्ही सर्वच करतो, पालन करतो. जर समजा आपण सर्व काही गोष्टी करतो, जर महानतेगी बाबा जुमदीजीच्या आदेशाचे पालन करा, आम्ही सर्व सोबत राहतो, सर्व काही करतो. जर बाबांच्या आदेशाचे पालन केल्याच्या नंतर आम्ही वेगवेगळे कार्य करत राहतो, विरोध करत राहतो, बोलत राहतो. भगवान सर्वांच्या सोबत राहते, परंतु जो ध्यान बाबांचे तत्वशब्द नियमाने जर कार्य करत राहते, त्याच्यासोबत तो राहतो, त्यांना साथही देतो, परंतु तो मार्गात असून कार्य करतो, वाईट कृतीचे कार्य करतो, भगवान सोबत राहतो, तो पण भगवान सहकार्य त्याला साथ कधी देत नाही आणि देणारी नाही. मोगर कसामध्ये कितीतरी प्रकारचे, नाना प्रकारचे बकरे कपले असेल, नेहमी जात येत राहतात, येणं जाणं चालू राहते. आता जसं मोगर कसाच्या नावानं जसं 200 लोक कापगतीजीनं या ठिकाणी लोक आले. उद्देश कोणता की बा येता येत आपण मोगर कसा तलाव बघायचा, आणि ते बघून मग आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सेवक संमेलनामध्ये जायचं. आज मोगर कसाचे बी या ठिकाणी अनुभव होऊन राहिले. कुठं काही ना काही घटना घडते. जसं आता उदाहरणं द्यायचे, ज्याला आमच्या आज याचे मार्गदर्शन नाही झाले, कोणाचे? आमचे दुनेदारजीचे. पण कुठलं ना कुठलं काही ना काही बाबांच्या शब्दामध्ये काही घटना असतात. या घटना पुढे घडू नये असं माझे मानस आहे, माझे विचार आहे. बाकी लोकांचे का असेल तर माहीत नाही. जसं त्या काळामध्ये महानतेगी बाबा जुमदीजीनं आमच्या शेषरावजी दुनेदार साहेबांना म्हटलं की मला तुमच्यासारखा तुमच्या पाय पाहिजे. दुनेदारजीला बाबांनी म्हटलं. बाबाचा उद्देश हा असा असला पाहिजे की बा यांनी जर हो म्हटलं तर कुठून ना कुठून माझ्या पायाची व्यवस्था होऊन जाईल, असा तो बाबाचा उद्देश होता. याचे कारण असं आहे, तुम्हाला सांगतो. महानतेगी बाबा जुमदीजीनं एक मार्गदर्शक होते नागपूरचे, जे आता नाही आहे.
तर त्या मार्गदर्शकांनी असा शब्द काढला की माझा हा अंतिम आणि शेवटचा हवन आहे, मी याच्यानंतर कधी करणार नाही. याचा अर्थ का की मग आज हवन करीन आणि उद्या भगवंतामध्ये विलीन होऊन जाईल, असं काहीतरी त्यांच्या भास होता. तेव्हा बाबांनी तो शब्द पलटवला. बाबांनी तो शब्द पलटवला की तुम्ही दर महिन्याला तुम्ही हवन करा. का म्हटलं बाबांनी? दर महिन्याला तुम्ही हवन करा. आता ते हवन करत होते, त्याच्या बाजूला जे त्याच्यासोबत जे सेवक होते तेही महिन्याच्या महिना हवन करू लागले, परंतु त्याची माहिती घेतली नाही, त्याची विचारपूस केली नाही किंवा तुम्ही हवन करत आहात हे काऊन करत आहात, बाबांनी तुम्हाला का सांगितलं, काऊन सांगितलं. पण त्या मार्गदर्शकाला मी विचारलं, मी म्हणलं का हो तुम्ही हवन करता, मग तुम्ही हवन करता तर काऊन करता दर महिन्याला, कोणी सांगितलं तुम्हाला? नाही, आमचे मार्गदर्शक करत होते म्हणून आम्ही करतो. बरोबर आहे. म्हणजे आम्ही ना जर समजा विहिरीमध्ये जर उडी मारली तर आमच्यासोबत असणारे जे सेवक आहेत तेही उडी मारतील, मग हातपाय तुटो का मारो, हाच प्रकार झाला का नाही. मग बाबाच्या आदेशाचं कुठं, तर आपण त्या गोष्टीची हवन दर महिन्याला का करते बा, याची सहनिशा करायला पाहिजे होती, पण आम्ही करत नाही आणि त्याच्यामुळे मग दिवसेंदिवस हा प्रसंग होते. आता मला माहीत आहे पुष्कळचे लोक 10-20 लोक 25-25 लोक विरोधामध्ये राहतेच. मला माहीत आहे. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस पवनी क्षेत्रामध्ये एक सेवक संमेलन होतं, चांगलंच गाव आहे. त्यावेळेस मी त्या संमेलनामध्ये गेलो, जसं तुम्ही बसल्या तसं मी तिथं बसलो होतो. एक सेवक त्याच गावचा होता. पवनी वराडे साहेब, आता आपण एका संमेलनामध्ये गेलो होतो, छोटंसंच गाव आहे, नाही भिंडाला नाही, ते हटवारजी आहे तिथं मार्गदर्शक. तर आम्ही तिथं गेलो, मी गेलो त्यावेळेस पदावर नव्हतो, मधात बसलो होतो. टाकळीकर साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते. त्या मंडळाच्या विषयावर, याच्या बँकेच्या विषयावर ते बोलत होते. काही लोक तिथं बसले होते, ते विरोध करत होते, अध्यक्ष असावं तसं हे बोलते हे वगैरे वगैरे. एक सेवक होता, मी ऐकलं, मला सहन झालं नाही. मी त्याला एकच म्हटलं, म्हणलं पायरे भाऊ, तुला जर पटत नसेल तर तू बाहेर चालला जा, बाहेर जा आणि बाहेर जाऊन तू आपलं तिकडे चर्चा करत राहा, इथं तू बसू नको आणि आमच्या डोकं काही खाऊ नको. परंतु तो ऐकायलाच तयार नाही, तो ऐकायलाच तयार नाही. मग शेवटी शेवटी त्याला एकच म्हटलं, तू आता इथून उठते का मग आता तुला डाव दाखव. बोला लागलं मग मला, तू उठून जा म्हटलं, आता इथं चुपचाप. तुम्ही कुठं राहत, तू कुठं राहते म्हटलं हे सांग. तर म्हणे मी ह्याच गावात राहतो. तर म्हटलं मग तू आपल्या गावच्या डाव दाखवून राहिला का इथं, तू उठ म्हटलं आणि चाल हो बाजूला. त्यांचे मार्गदर्शन चालू अध्यक्ष साहेबाचं, तू बाजूला म्हटलं, इथं काही बोलायची गरज नाही, तू तिकडे जाऊन बोल. मग तो शांत बसला आणि मग त्याच्यानंतर तो काही बोलला नाही. ज्या माणसाला जे माहीत असते, सर्वच लोक या ठिकाणी बोलते की बाबा रे आम्ही खोटं बोलत नाही, सर्वच लोक बोलतात, खोटं बोलते नाही बोलत त्याचे पापधर्म त्याला माहीत आहे. त्यांना मी समजवलं, समजवल्याच्या नंतर मग तो शांत झाला आणि मग तो मंडळ सोडून त्याने दुसरीकडे गेला. त्या मोहाडीमध्ये तिकडे वळला तो आणि वळल्याच्या नंतर तो, परंतु तो नेहमी माझ्याशी फोनही करत राहे, फोनवर चर्चा करे, फोनवर बोलत बी राहे माझ्यासोबत, साहेब असं नाही तसं नाही, हे आहे ते आहे. म्हणण्याचे तात्पर्य की तुम्ही ऐकून घ्या, कोणी जे बोलते आहे ना ते ऐकून घ्या. तुम्हाला जे पटत असेल ते घेऊन टाका, जे पटलं नाही ते इथं सोडून द्या. आणि जे सोडलं आहे, पण सोडलं का, काहून सोडून राहिलो आम्ही, त्याचं काही ना काही कारण पाहिजे. त्या गोष्टीची तुम्हाला लोकांना सहनिशा करायची आहे, खरं काय आहे ना खोटं काय आहे. आज तुम्हाला माहिती आहे, ह्या क्षेत्रामध्ये हा संपूर्ण रामटेक क्षेत्र, हे ग्रामीण क्षेत्र, याच्यामध्ये संघटना त्या काळामध्ये 96च्या नंतर संघटना ही एवढी काबीज झाली होती मंडळावर की विचारता सोय नाही.
मंडळाच्या नावानं ते सेवक थांबतच नव्हते. संघटना म्हणजे संघटना. त्याचे कारण काय होतं की आम्ही कधी मंडळ म्हणजे का, मंडळाची शक्ती का, बाबाचे आदेश का आम्ही समजतच नव्हतो. आम्ही फक्त एकच समजत होतो, मार्गदर्शक हा आमच्या सर्वेसर्वा. मार्गदर्शकाने जे आम्हाला सांगितलं, मार्गदर्शक आमच्या भगवान, मार्गदर्शक आमच्या बाबा, मार्गदर्शक आमच्या बाप, आमच्या गुरु. माझे मत आहे बिलकुल तुम्ही मानावं, यात दुमत नाही. परंतु तो मार्गदर्शक बाबाच्या आदेशाचे, मंडळाच्या हिताचे कार्य करणारा आहे का, याचे विचार तुम्हाला करायचे. आमचे मार्गदर्शक मंडळी आहे. एक मार्गदर्शक आहे, एका मार्गदर्शकाच्या पाठीमागे 100 लोक आहे, 100 सेवक आहे. त्या मार्गदर्शकासोबत समजा अध्यक्षाच्या नाही पटलं की कोणत्या कारणाने कोणाची काही पटलं नाही, त्याचे नाही पटून राहिला, कारण तो सांगत नाही. परंतु तो दुसरीकडे जर गेला तर त्याच्या पाठीमागे तुम्ही जे 100 लोक आहे का नाही, तुम्ही 100 लोक त्याच्या पाठीमागे जाता. आणि त्याच्यामुळे त्या एका मार्गदर्शकाची छाती होते चवडी, आणि मग 100चे 200, 200चे 400 बनवते. तो आपली संघटना तयार करते, आपला वर्चस्व तयार करते, आणि तुम्हा लोकांना पाठीमागं फिरवत राहते. याला खरे दोषी कोण आहे? तुम्ही लोक. 99% लोक तुम्ही दोषी आहात, 1% हे दोषी आहे. समजा तुम्ही लोक जर त्या मार्गदर्शकाच्या तावडीमध्ये जर गेले नाही तर कोणत्याच प्रकारच्या संघटना वगैरे निर्माण होणार नाही, मंडळाच्या विरोधात कोणी जाणार नाही. याला कारणीभूत आहेत तुम्ही लोक. तुम्ही लोक त्या गोष्टी सहनिशा तुम्ही लोकांनी करायला पाहिजे, परंतु करत नाही. मी तुम्हाला सांगतो, साध्या कार्याच्या याच्यामध्ये मी ना माझ्या मार्गदर्शकाच्या कार्याचा विरोध केला. मी माईकवर बोललो नाही, मी ना सरळ त्यांना सांगितलं किंवा तुम्ही या ठिकाणी चुकून राहिले आहे. जेव्हा संघटना निर्माण झाले, मी नवीन होतो, 1996 मध्ये मी मार्गामध्ये आलो. 96 मध्ये मार्गात आल्याच्या नंतर एका दौऱ्यावर मी गेलो. एका दौऱ्यामध्ये असं चालू होता, जसं मी माझेच नाव सांगतो, दुसऱ्याचे नाव सांगण्याची काही गरज नाही आहे. मदनकर जी आगे बोलो, हम तुम्हारे साथ है, हा जयघोष उद्घोष चालत होता. मग एक म्हातारे जे कुंभलकरजी आहे, आता ते त्याचं वय किती आहे मला माहीत नाही आहे, कारण की मिशा आजकाल लवकर बी पिकतात लोकांच्या, काही सांगता येत नाही. तर मी त्या कार्यक्रमामध्ये होतो. एका बाबाजीने म्हटलं, बाबाजी टोपी लावून होता, जसं आता मी ना टोपी लावली आहे. म्हटलं बाबाजी, म्हटलं बाबाच्या आहे तिथे तुम्ही हा का हो म्हणे, बाबाच्या दौऱ्यामध्ये गेले का हो म्हणे गेलो. मग म्हटलं हे असे जे म्हणून राहिले, जे मदनकरजी आगे बोलो हम तुम्हारे साथ है, नाही म्हणे असं बोलत नव्हतो म्हणे, आम्ही एकच म्हणत होतो म्हणे, प्रणाम आणि जयघोष करत आम्ही चालत होतो म्हणे. मी ना त्या गोष्टीचा मी ना माझ्या मार्गदर्शकाचा विरोध केला. दुसऱ्या त्याला म्हटलं मी हे असं काही चालणार नाही. परंतु त्या मार्गदर्शकाने माझे ऐकून घेतलं. माझ्याच गाडीवर बसले आणि एक बँकेचा मोठा अधिकारी होता, त्याच्या घरी नेलं आणि माझ्या समोर त्याला म्हटलं, तुम्ही हे करत आहात म्हणे, बरोबर नाही म्हणे, याच्यानंतर असं झालं नाही पाहिजे म्हणे. आता तो या ठिकाणी भगवंतात विलीन मी झाला, बँकेचा मोठा अधिकारी होता. दुसऱ्या वेळेस आपल्या नियमावलीमध्ये, माझ्या कुठं नियमावलीवर की कोणावर असं ताशेर किंवा हे नाही आहे, लोक समजते. आता तुम्ही जसे राहाल तसं तुम्हाला लागणार आहे, याच्यात दुमत नाही आहे. आणि मला त्याची काही घेणं देणं बी नाही. बाबांनी बँक निर्माण केली, ग्राहक भंडार निर्माण केला, दूध डेअरी निर्माण केली, बँक मंडळ निर्माण केला. बाबांनी साध्या कार्याकडून कधी 1 रुपयासुद्धा घेतला नाही. आमच्या मार्गदर्शकांनी सांगितलं, चर्चापट्टिकेमध्ये सांगत होते. आणि मग त्यांनी 2 रुपयाने 5 रुपये हप्त्याच्या आठवडीच्या बैठकीत डब्बा तयार केला आणि त्या डब्यामध्ये आम्हाला टाकायला लावलं. मग माझ्या लक्षात पुन्हा आलं. मी पुन्हा त्यांना म्हटलं, का तुम्ही तर म्हणता की बाबांनी निष्काम सेवा केली, बाबांनी साध्या कार्याच्या सेवकाकडून पैसे घेतले नाही, मग तुम्ही दानपेटीमध्ये पैसे कसे घेता? त्यांनी सांगितलं, ते म्हणे हो मदनकरजी म्हणे तुमचे बरोबर आहे म्हणे, माझे चुकलं म्हणे. पण दोन्ही वेळे त्यांनी चूक कबूल केली आणि दानपेटी ठेवणं बंद केलं. तर मार्ग तसा कसा असावा? सेवकाची ऐकून घेणारा सुद्धा असावा. आपले बाबा कसे होते? सर्वांचे ऐकून घेत होते.
आणि तेव्हा त्यांनी ऐकून घेतलं. माझे काही बिघडलं का? विरोध केला मी ना, विरोध केला कशाच्या? कार्याच्या. परंतु ते अमोरासमोर पुराव्यासहित दाखवले. कोणी इथं कोणी कोणाला काही दाखवत नाही. आणि त्याच्यामुळे मार्गदर्शक तर आहेच आहे, पण तुम्ही लोक जर सावध राहिले, तुम्हाला सांगतो मंडळाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्था जास्त दिवस टिकणार नाही. एकमेव राहणार आहे ते फक्त मंडळाचे राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर हा संघटनेचे प्रकार खूप आहे. रामटेक तहसील रामटेकमध्ये भयंकर पसरलेला आहे, भयंकर पसरलेला आहे. तेली समाज या ठिकाणी जास्त आहे. रामटेक क्षेत्रामध्ये पूर्ण तेली समाज आहे. कारण मी बी एक तेलीच आहो, सांगून देतो तुम्हाला. मी बी तेली आहो. परंतु कोणीही जातीवर जाऊन या मार्गामध्ये येऊ नये. आम्ही जेव्हा मार्गात आलो ना, आम्ही जात नाही पाहिली. आणि जात जर पाहिली असती तर आमचे संत आहे का नाही, आमच्या जातीचे आहे का नाही? प्रत्येक जातीचे संत आहे. मग मानते की बाबा जुमदीजीच्या मार्गामध्ये काहून गेलो आम्ही? का गेलो? तेव्हा तर जात नाही पाहिली. आज प्रकार कसा सुरू आहे? तो माझ्या जातीचा, तो माझ्या काका, तो माझ्या मामा, तो माझ्या भाऊ, तो जे माझी मावशी, अशा प्रकार सुरू आहे. म्हणजे इकडे तिकडे वळणं चालू आहे. हा प्रकार तुमच्यामुळे होऊन राहिला आहे, काही सेवकामुळे होऊन राहिला आहे. तुम्ही जर सावध राहिले तर हा प्रकार जीवनामध्ये कधी घडणार नाही. आज लोक इकडे रामटेकले म्हणते की 1 रुपयामध्ये फोटो देतो. 1 रुपयामध्ये फुटाने भेटत नाही. 1 रुपयाला फुटाने भेटत नाही. मग ते 1 रुपयाचे फोटो घेऊन जाते आणि तो 5,000 घेते. दानपेटीत टाका म्हणते. लोक सांगते. का खरं का खोटं त्याला माहीत आहे. आणि म्हणून हा बाकीच्या ज्या संस्था निर्माण झाल्या बाबा गेल्याच्या नंतर, ते याला काही अर्थ नाही आहे. बाबांनी जीवनपणी आपल्या हायतीमध्ये हा सर्व प्रकार घडवलेला आहे. बाबांनी सरळ सांगितलं की मी गेल्याच्या नंतर मंडळ आमचे कार्य करेल. मंडळामध्ये जो भी कोणी बसेल तो ते कार्य करेल. मंडळ ही शक्ती आहे, व्यक्ती नाही. मंडळ ही शक्ती आहे. पहिल्याच्या याच्यामध्ये लोक म्हणत होते की मंडळाचे अध्यक्ष म्हणजे बाबा. का हो? मंडळाचे अध्यक्ष बाबा? अहो, आम्ही बाबाच्या कणाच्या पायाच्या कणाची धूळ सुद्धा नाही आहो, कण सुद्धा नाही आहो आम्ही. परंतु एक प्रथा चालत होती, प्रचिती चालत होती. तुम्ही आम्ही काहीच नाही आहो. परंतु आज वेगळ्या पद्धतीचा प्रसंग चालू आहे. वेगळ्या पद्धतीचा प्रसंग चालू आहे. चांगले संबंध जुळलेले महानते की बाबा जुमदीजीनं तुमचे आमचे संबंध जुळले, चांगले घनिष्ठ आलो. परंतु आमचे संबंध तोडण्याचे काम सुद्धा आम्ही सेवक लोक आणि मार्गदर्शक लोक करत आहोत. कोणत्याच गोष्टीची सहनिशा न करता. कशा करता? स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी, खुर्चीसाठी मरी मरते आणि मंडळाले आणि मंडळाच्या अध्यक्षाले बदनाम करते. तो कोणत्या गोष्टीची सहनिशा करा. आम्ही या मार्गामध्ये आलो. लोक सांगतात 33 कोटी देवता होते. मग 33 कोटी देवता होते, 33 कोटी देवतांमध्ये समाधान मिळालं नाही. एका अगरबत्ती मिळता भगवंतामध्ये कसा समाधान मिळाला? जो मार्ग त्यावेळेस जर समजा लोकांनी आम्हाला बरोबर सांगितलं असतं, ध्येय धोरण तत्वशब्द नियम त्या काळामध्ये जर समाधान मिळाले असते, चांगल्या रस्त्याने चांगल्याच्या मार्गदर्शन आम्हाला जर मिळालं असतं तर आम्हाला ते देव सोडणं पडलं नसतं. कारण ते देव बनवले कोणी आहे? मानवानी बनवले आहे. म्हणून सौराष्ट्र देवरावर महान त्यागी बाबा जुमदीजी ने म्हटलं, मैंने मानव ने बनाई हुई कला को देखा, भगवान को नहीं देखा, करके मैंने मंदिर में प्रणाम नहीं किया. आणि जर मंदिरामध्ये जर प्रणाम केला असता तर त्याचा परिणाम काय झाला असता? हे जे भगवंतानी मानवानी जे बनवलेली कला ही आहे. खरा देव, खरा परमेश्वर यांच्या आत्म्यामध्ये आहे. ते बाबांनी आम्हाला कर्माच्या माध्यमातून दाखवलं. आणि भगवान कसा आहे ते कार्याच्या माध्यमातून आम्हाला दाखवलं आहे. हातात पकडून नाही दाखवलं आम्हाला. म्हणून आम्हाला कर्म करणं आहे. आम्हाला कर्म करणं आहे. बाबांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, लोक म्हणते
बाबा म्हणत होते 5 पाहिजे, जातीचे पाहिजे, वेळ्या गवाळ्याची नाही. तर जातीचे पाहिजे म्हणजे गोष्टी पाहिजे, तेली पाहिजे, कुणबी पाहिजे नाही. कोणती? तत्व शब्द नियमानं ध्येय धोरणानं वागणारे पाहिजे. तत्व शब्द नियमानं ध्येय धोरणानं बाबाच्या आदेशाचे पालन करणारे लोक त्या मंडळामध्ये पाहिजे. आम्ही वेगळाच प्रकार घडवतो, आम्ही वेगळाच प्रकार घडवतो आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये विसंगती निर्माण झाली. आमचे वेगवेगळे भाग पडले, वेगवेगळे तुकडे पकडले. लोक म्हणते याच्यामध्ये एकता नाही. मला एक गोष्ट आदरणीय मंचाने सांगावं, मी एकेकाचे नाव घेऊ बोलू शकतो, सांगू शकतो की आमच्या मार्गामध्ये मार्गदर्शक लोक 2 भाऊ मार्गदर्शक आहे. दोघंही भाऊ एकमेकाच्या विरोधात, सख्या बहिणी एकमेकाच्या विरोधात आहे. मार्गामध्ये मार्गाच्या बाहेर नाही. मग सांगा कुठली एकता आली? एकता केव्हा होईल? जेव्हा आमचे मन एकमेकाविषयी साफ असेल. बाबांच्या आदेशाचे जे विचार जो बाबाचे आहे ते विचार तुमच्या आमच्यामध्ये एकमेकांना आदान प्रदान जर करत असेल आम्ही, तर एकोपा होईल, अन्यथा होणार नाही. नाही तर पालोरा ज्याला एवढा मोठा केस चालू आहे, मोवाळीची चालू आहे, केसवर केस चालू आहे, लढो. पैसा कोणाच्या? सेवकाच्या. त्याच्याजवळ पैसा कोणाच्या? सेवकाच्या. का अर्थ आहे? वो लाखो रुपये खराब होऊन राहिले, दिवसेंदिवस चालले, 10-10, 15-15, 20-20 वर्ष चालले, पैशावर पैसा चालला. अरे आप एका ठिकाणी बसा, आपसामध्ये बसा, करा आणि खतम करा विषय. का करा? परंतु लोक करतच नाही. काहून का? स्वार्थ जो जागला आहे ना. मी रामटेकमध्ये 2-3 वेळा एका म्हटलं की बाबा तुम्ही एक होऊन जा, एकत्र व्हा. रामटेकमध्ये आलो, आमच्या 2013मध्ये सत्कार केला, नगरधनमध्ये केला. आम्ही लांजीमध्ये गेलो, लांजीमध्ये बी एकता करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं रे बाबा तुम्ही एकता करा, जाऊ द्या, जे कोणी बोललं असेल चाललं असेल खतम करा आणि चला मंडळामध्ये सामील होऊन जा. परंतु नाही. भाऊ म्हणे ह्या जे आता बाजारचा फोटो आहे म्हणे, ह्या एवढं खतम करून देतो आणि मग मंडळाकडे येतो म्हणे. म्हणजे आली कुठं लालच? पैसा. म्हणजे आता तुम्ही त्याच्याकडून पैसे घेऊन टाका आणि मग मंडळामध्ये यायचं, मग पुन्हा त्या घडवायच्या आणि मग पुन्हा पैसे. म्हणजे कसं हो? म्हणजे आम्ही एक माणूस, एकटा माणूस 100 लोकांची दिशा भूल करते आणि आम्ही त्याच्या दिशेच्या पाठीमागं फिरत राहतो. हे कितपर्यंत योग्य आहे? मोगर कसामध्ये आता मग सांगितलं उराडे साहेबाचे वडील होते. कुंभलकरजीनं सांगितलं. कुंभलकरजी केव्हा मार्गात आले? 12-13मध्ये मार्गामध्ये आले. आणि ती घटना केव्हाची होय? गोपीचंदजी तुपट होते, लक्ष्मणराव उराडे होते, अजून काही लोक त्या ठिकाणी होते. घटना हा शिकण्याकरता, ज्या बी घटना बाबांनी जे घडवल्या ना ते शिकण्याकरता. पादुका राहिल्या कुठं? मी तुम्हाला सांगतो. आता इथं, आता तिथं तो जनरेटर आहे का नाही मला नाही माहीत. तुम्ही त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो ऑफिस आहे डाव्या हातावर, तुम्ही डाव्या हातून फिरत फिरत ज्या उजवीकडे त्या तलावाच्या कोणीकडे तिथे एक छोटासा सेट, टिनाचा सेट लावला आहे आणि त्या टिनाच्या सेट खाली तुमच्या जनरेटर, डिझेलचे जनरेटर आहे. त्या ठिकाणावर त्या बाजूला बाबाच्या चपला राहिल्या होत्या, पादुका राहिल्या होत्या. काही संधी साधू तुमच्यासारख्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी, ते मन आहे ना, बेवकूफ जिंदा आहे तो अकलमंद भुका नाही मरता. तो इकडे वाजवते आणि तिकडे वाजवते. चपला राहिल्या कुठं? आणि पादुका त्यांनी आणून तिथं बनवला चबुतरा, बाबा का चबुतरा. तिथं एक बाई मस्त आपले नारळ पाणी घेऊन, हारगीर घेऊन मस्त धंदाही करते. बरं आहे, तिच्या पोटा भरते, पोट पाणी भरते. आणि एक आमचा सेवक त्या ठिकाणी गाडीमधून त्या मोगर कशाला होता. आता त्याची ट्रान्सफर झाली आहे, सावनेरकडे गेला आहे. त्याचा नंबर भेटतो, नेहमी मला फोनही करत राहते. का हो म्हटलं हे कशी अंधश्रद्धा आहे? आता साहेब म्हणे लोक येते. अरे होतं पादुका आहे कुठं? आता सिमेंटचे आहे, ह्या सिमेंटचे आहे. आणि पादुका राहिल्या कुठं आहे? पादुका राहिल्या तिथं आणि तुम्ही इथं करता. तिथं पूजा पाठ करते, हळद गुलाल वगैरे. किती अंधश्रद्धेमध्ये लोक आहे आज बी. त्याची अंधश्रद्धा अजून गेली नाही. काही नागपूरचे लोक आले आणि तिथं पेंट मारून ठेवून दिला, तरी लोकांनी तिथं पुन्हा चालू केलं. आता पुन्हा तिथून कुठं हटला हो? साले या गावामध्ये गेला देवटेजी, बरोबर आहे. साली गावामध्ये गेला, बरोबर आहे. साली गाव
अजी मला एकूण गोष्ट माहिती आहे की माझ्या बिलकुल दिमागामध्ये नक्षा आहे. तिथे एक मार्गदर्शक होता, तुम्हाला माहित है? जान दो, नाम नहीं लेना हरीश जी, मेरे को नाम मालूम है. मला नाव माहीत आहे कोण मार्गदर्शक होता आणि किती बदमाशा केल्या त्यानं, किती ते कामठीच्या आरा मशीनवाल्याचा पैसा खाल्ला तेही मला माहीत आहे. गुजरातमधून कोणी पैसा खाल्ला असेल तेही मला माहीत आहे. तो आज तिथं त्या सालीमध्ये केलं म्हणते. लोकांचे मला बोलतो साहेब म्हणे ते बाबाच्या पादुका तिथे ठेवल्या म्हणे सालीमध्ये. म्हणलं हो. अरे म्हणलं माझ्या जिथं आहे येऊन जा ना इकडे. किती लोक अंधश्रद्धेमध्ये, बाबांनी अंधश्रद्धा काढली, बाहेर काढली आणि आम्ही त्या अंधश्रद्धेमध्ये बळगू. अहो त्याच्यामुळे तो आपला पोट भरून राहिला, तो आपला पोट भरून राहिला. तुमच्या गाडीतला पेट्रोल काढून घेते, तुमच्या खिशातले पैसे काढून घेते आणि तुम्ही त्याच्या मागामागे धावता. अरे तुम्ही जर बाबाच्या ध्येयधोरणाने, तत्वशब्द नियमाने जर वागले बरोबर, बाबाच्या आदेशाचे जर पालन केलं तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. बाबाने कधी हे म्हटलं नाही की माझ्या निवासस्थानमध्ये या. एखाद्याने म्हणावं की मला म्हटलं. बाबांनी सर्वांना, भगवान सर्वांना दिलेला आहे, सर्वांच्या आत्म्यामध्ये दिलेला आहे. पहिल्याच्या काळामध्ये महानतेकी बाबा जुमदीच्या निवासस्थानी फोटो मिळाले भेटत होती. मग कालांतराने बाबांनी फोटो भवनात तिथून निवासस्थान बंद केली आणि बाबाच्या निवासस्थानी फक्त मुलाखत होत होती. बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर बाबाची निवासस्थानी गुलाबदादा धोत्रे तिथं बाबाची निवासस्थानी चिठ्ठी देत होते आणि ती चिठ्ठी घेऊन तो सेवक किंवा मार्गदर्शक त्या भवनामध्ये जात होता आणि भवनामधून फोटो दिले जात होती. बरोबर आहे. आज आदरणीय मंच, बाबांनी तुम्हाला किती महत्त्व दिले हेच तुम्ही समजून नाही राहिले. तुम्ही हे समजून नाही राहिले की एक नालीत पडणारा बेवड्या माणसाला केवढा मोठा सन्मान मानते की बाबा जुमदीजीनं दिलं. आज ती चिठ्ठी बाबाच्या निवासस्थानून मिळत होती, बाबाच्या निवासस्थानला महत्त्व होतं. आज आदरणीय मार्गदर्शक मंडळीच्या घरून ती चिठ्ठी त्या सेवकांना दिली जाती. आज त्या मार्गदर्शकाच्या घरून त्या सेवकांना त्याग झाल्यानंतर ते चिठ्ठी दिली जाते. त्या मानते की बाबा जुमदीजीनं आपला स्वतःचा मान तुम्हाला दिला. ही गोष्ट विसरू नका. बाबांनी याने बाबाचे निवासस्थानचे महत्त्व तुमच्या घराला आलाय हे विसरू नका. आदरणीय मार्गदर्शक मंडळी, बाबांनी स्वतःला दुसऱ्याला मान दिलेला आहे. बाबांनी म्हटलं आहे मेरा गुरु भगवान बाबा हनुमान जी है तो तुम्हारा गुरु कौन. और तुम्हाला गुरु बनवलं जे आम्हाला कोणी समाजामध्ये विचारत नव्हता. बेवड्या म्हणून गणल्या जात होतो आम्ही. आज त्या मानते की बाबा जुमदीजीच्या कृपेनं आम्हाला गुरुची पदवी मिळाली आणि काही काही गुरु आमचे झाले सुरू. याले बनव त्याले बनव. काही लोक म्हणते आम्ही बाबाच्या हयातीतले, बाबाच्या काळातले वगैरे वगैरे. तर त्यावेळेस भगवान होता. मग आज जो येणारा जो माणूस आहे, आज जो सेवक दुखी व्यक्ती आहे, 1 वर्षाचा सेवक आहे, मग त्याच्याजवळ भगवान नाही आहे का? मग त्यांनी बाबांना पाहिलं नाही, मग त्याला भगवान मिळणार नाही का? त्याला समाधान मिळणार नाही का? बिलकुल मिळेल. म्हणून आदरणीय मार्गदर्शक मंडळी, तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही गुरुच्या ठिकाणी होते आहात आणि राहणार आहात. तुम्ही आपली दिशा बदलवण्याचं काम करू नका, लोकांना भटकवण्याचं काम करू नका. बाबांनी जे तुम्हाला सांगलं आहे त्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही मानता की बाबा जुमदीजीच्या कार्याच्या वारसात आहात. तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या मंडळाचे, त्या आश्रमाचे हकदार आहात. आणि म्हणून तुम्ही तुमची खरी भूमिका या सेवकांना, येणाऱ्या दुःखी लोकांना जागवण्याचे काम करण्याचे काम आहे, मंडळाकडे नेण्याचे काम आहे. कोण समोर येते का येते हा विषय नाही, परंतु मानते की बाबा जुमदीजीनं जे शिकवण तुम्हाला आम्हाला दिलेली तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून, त्या तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी या लोकांना जागवण्याचे कार्य आपण सर्वांनी या ठिकाणी करावं. काही लोक परिसर आहे, आज भी ते कार्य आज भी लोकांनी बंद नाही केले आहे.
कोणत्या मार्गदर्शकाला मंडळ पगार देत नाही, मंडळ आम्हाला पगार देत नाही. पगार खाणारे तिथं ऑफिसमध्ये बसले आहे, त्याला पगार आहे, आम्हाला पगार नाही आहे. आणि आदरणीय मार्गदर्शक मंडळींना सुद्धा पगार नाही आहे आणि होणार बी नाही, निष्काम सेवा करणं आहे. परंतु त्या मार्गदर्शकांनी आपला परिसर सोडून कार्य देऊ नये. ज्या परिसराच्या बाहेरच्या आपल्या मंडळाचे मार्गदर्शक लोकांचे या परिसरामध्ये जर कार्य सुरू असेल त्यांनी ताबडतोब बंद करावं, त्याने कार्य देऊ नये. नाही तर लोक का म्हणते नाही माझ्याकडून आराम मिळते, अच्छा तू भगवान आहे तू सैतान आहे का? नाही, त्याच्याकडून कार्य घेतले तर आराम भेटते आणि दुसऱ्याकडून कार्य घेतले तर आराम भेटत नाही. मग बाबाकडूनच काऊन कार्य घेतले? अरे बाबांनी सांगितलं की आपल्या परिसरातून कार्य घ्या. बाबा जे आहे तिथलेच उदाहरणं काही उदाहरणं मी त्यांच्या समोर देतो, तुम्ही ऐकता. आणि जर असे काही लोक मार्गदर्शक लोक असेल त्याच्या परिसरामध्ये कार्य देत असेल तर कार्य बंद करा. ते ऐकत असेल ना आम्ही इकडे तिकडे जाऊ तर अजिबात सरळ सांगा त्यांना चालले जा, काही गरज नाही. बाबाला या मंडळाला ध्येयाचे लोक पाहिजे. ध्येयाची तिजोरी भक्तीसाठी ठेवा, उघडदार देवा आता उघडदार ठेवा, कोणासाठी नाही करायची आहे. आणि म्हणून प्रत्येक मार्गदर्शकाची ही जबाबदारी आहे. रामटेक क्षेत्र आहे, रामटेक क्षेत्राच्या मध्ये पाहावा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे मार्गदर्शक निवडून दिलेले आहे त्या त्या मार्गदर्शकाकडून त्या सेवकांनी कार्य घ्यावं आणि ज्या मार्गदर्शकाचे त्याच्या परिसरामध्ये कार्य असेल त्यांनी बंद करावे. तेव्हा आमच्या एकोपा आहे. नाही तर माझ्याकडून खूप कार्य आहे, माझ्याकडून माझ्या कामचिलीत कार्य होते 50-50 100 किलोमीटर आजही चालू आहे एका सेवकाच्या माझ्या घराच्या जवळ. 150 किलोमीटरवर तो मार्गदर्शक राहते. सांगा आता त्याचे कार्य चालू आहे का नाही आहे का माहीत. और ज्या गावामध्ये जो सेवक राहते तो कसा आहे, चारित्र्यवान आहे की चारित्र्यहीन आहे हा त्या मार्गदर्शकाला माहीत आहे, बाहेरच्या लोकांना का माहीत आहे. आणि म्हणून आदरणीय तुम्हाला सांगतोय जेवढे इथं सेवक लोक बसले आहेत बाहेर आहेत त्यांचे कार्य याच्या व्यतिरिक्त जर कोणी दुसऱ्या मार्गदर्शकाकडून असेल तर ते कार्य त्यांनी बंद करावे. तुम्हाला वाटते का आमच्यामुळे समाधान मिळते? नाही मिळत. तुम्हाला समाधान मिळते आहे तुम्ही केलेल्या कार्यामुळे. तुम्ही जे कार्य दिले आहे त्या मार्गदर्शकांनी आणि तुम्ही एक शब्द एक वचन दिलं कोणाला, त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून पहिल्या दिवशी मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानीन आणि बाबाच्या आदेशाचे पालन करणे. तुम्ही त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्या भगवंताला वचन देता, शब्द देता, त्या मार्गदर्शकाला देत नाही. तुम्ही मार्गदर्शकाच्या आदेशाचे पालन करते असं म्हणता का? एखाद्याने म्हटलं असेल तू बरा आणि सांगा या इकडे माईकवर, माईक देतो तुम्हाला. कोणीच म्हटलं नाही आहे. आणि म्हणून आम्ही त्या भगवंताला बाबाला त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून शब्द दिलेला, वचन दिलेलं आहे, त्या भगवंताला दिलेलं आहे. ते शब्द तुम्ही आपल्या आठवणीमध्ये ठेवा. मंडळ ही शक्ती होती आहे आणि राहणार आहे. मंडळ ही शक्ती होती आहे आणि राहणार आहे. आणि शेवटचा टप्पा आता सर्व बाकी या ठिकाणी म्हटलं आहे की मंडळ हा मंडळ आहे आणि बाकीचे सर्व बंडल आहे. ही गोष्ट विशेष आपण सर्वांनी लक्षात ठेवी. कोणी नाते गोत्याच्या चक्करमध्ये जाऊ नये. नाते गोते असेल तर नाते गोत्याच्या ठिकाणी नाते गोते करावं. आणि जो वातावरण दूषित करण्याचे काम करते आहे, एकमेकांना भडकवण्याचे कामं करत आहे, कान भरण्याचे कामं करत, जसे बालकदास ठावकरनी मगाशी सांगितलं आहे, सहनिशा करा मित्र. तुम्हाला सांगतो तुमची माझी काही कोणाची काही दुश्मनी नाही आहे, माझ्या कोणी शत्रू नाही आहे. माझ्या जर शत्रू असेल जो ध्येय धोरणानं तत्वशब्द नियमाच्या बाहेर, चाकुरीच्या बाहेर जात असेल तो माझा शत्रू. नाहीतर सर्व माझे मित्र आहे. तुम्ही मला शत्रू समजत असाल तर तुम्ही समजून घ्या, मला काही घेणं नाही आहे. मला काही तुमच्या घरी येऊन खायचे नाही आणि तुम्हाला माझ्या घरी बोलवून सांगितलं की चारायचं नाही आहे. आणि शेवटचा टप्पा आई वडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. खर्रा गुटखा खाणं हळूहळू बंद करा. आणि जे लोक या स्टेजवर बसून खर्रा खात असतील त्या लोकांनी या ठिकाणी खर्रा खाऊ नये. खर्रा सुटण्याचे कारण काय मी तुम्हाला सांगतो. 1 तास जमच्या मला जायचं आहे, 1 तास बाकी आहे त्या स्थळावर जायला कार्यक्रमाच्या.
मी खर्रा खात होतो, खर्रा बिलकुल साफ, तोंड साफ करून टाकत होतो. 5 ते 6 घंटे मी खर्रा खात नव्हतोच स्टेजवर, कधी खात नव्हतो. बैठक आहे, बैठकीमध्ये खाऊचे नाही. इकडे बसले आहे का नाही तिनेही खायचे नाही. करा तर तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न कराल तर यश मिळेल. आणि प्रयत्न कराल नाही कराल तर का मिळणार? काहीच मिळणार नाही का. विनंती प्रार्थना केली, भागाच्या ध्येय धोरणाने वाटलं तेव्हा समाधान भेटलं का नाही आम्हाला. म्हणून खर्रा गुटखा खाणं इथं बंद करा. बैठक या चर्चा बैठकीमध्ये कोणी बी मार्गदर्शकांनी खाऊ नाही, अजिबात खाऊ नये. आणि हळूहळू खर्रा गुटखा खाणं सोडा. आई वडिलाची सेवा करा. जो आई वडिलाची सेवा करणार नाही तो या मानव धर्माचा सेवक होऊ शकत नाही. जी सून सासू सासऱ्याची सेवा करू शकत नाही ती सून होऊ शकत नाही. सूननं सासू सासऱ्याची सेवा करावी आणि त्या सासू सासऱ्याला आईचा दर्जा द्यावा आणि त्या सासू सासऱ्यानं त्या सुनेला मुलीचा दर्जा द्यावा, तेव्हाच हा चालवलं. अन्यथा होणार नाही. जिच्या हातात पारण्याची दोरी ती या जगाला उद्धारी. 9 महिने 9 दिवस ती माता त्या मुलाच्या मुलीचं संगोपन करते, पालून पोषून मोठं करते, नोकरीवर लावून देते आणि तो पोरगा त्या मायबापाला पोसत नाही. ही दुःखाची बाब आहे. आता आम्ही गाडीमध्ये येतात आम्ही चर्चा केली ठावकरजी, ते का आता महाकुंभाचा मेळा चालू आहे नाही का. आपलाही महाकुंभ चालू आहे. बरं मी सांगतो महाकुंभ मेळा म्हणजे का. आपलाही महाकुंभ मेळा चालू आहे. दोघेही नवरा बायको कुठं गेले? महाकुंभाच्या मेळ्यात. आणि सासरा म्हणजे बाप तो बिमार, घरामध्ये बिमार, तिले लाख लावलं चालले गेले. कुठं गेले? महाकुंभाच्या मेळ्यामध्ये. सांगा, इकडे माय मरते आहे, बाप मरते आहे आणि ते तिथं आंघोळ करायला चालले. ठीक आहे, श्रद्धा आहे ना तुमची, श्रद्धा आहे, विश्वास आहे, बिलकुल करा, रोज करा. अरे पण ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं, हे जग दाखवलं, तुम्ही त्याचेच नाही समोर त्या देवाचे होऊन राहिले का? नाही, त्या देवाचे होऊन राहिले. आणि त्या कुंभामध्ये त्या नदीमध्ये आंघोळ केल्याच्या नंतर का पवित्र झाले का? कुंभमेळा म्हणजे का? ज्या नदीमध्ये, ज्या समुद्रामध्ये, संगममध्ये आंघोळ केल्याने पवित्र होते म्हणते, अशी आख्यायिका आहे. अशी आख्यायिका आहे. लोक जाऊन राहिले, रोज इतका ट्रॅफिक होऊन राहिला की विचारतो सोयी नाही. पहिले ट्रॅफिक नव्हता, आता खूप ट्रॅफिक होत आहे. तिथं डुबक्या मारून राहिले, येऊन राहिले, फिरून राहिले, बढिया मस्त. परंतु शीख काय? कायची नाही. कहाँ गए? कहीं नहीं. क्या लाए? कुछ नहीं. तीर्थ लाया, गंदा पाणी. इथं फिल्टरचं पाणी पितो आम्ही आमच्या घरामध्ये. पहिले नाल्याचं पाणी पितो तर काही होत नव्हतं. आज आम्ही फिल्टरचं पाणी पिऊन आम्ही बिमार होऊन राहिलो. फिल्टरचं पाणी पिऊन आम्ही बिमार होऊन राहिलो आहे. हे बाटल पाहिजे, ते बाटल पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. मग तो कुंभमेळा, महाकुंभमेळा का हा महाकुंभमेळा? हा महाकुंभ, हा महाकुंभ आणि हा मेळावा. कारण याच्या मार्गदर्शनातून तुम्ही फिरले आहात. फिरून राहिले का नाही? पाण्यातला मासा जावे त्याचा वंशा तेव्हा कळे नाही का. आणि पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हा कळे. ते चौक घ्यायला गेले. तुम्ही खरी जर या मार्गाची जोपासना जर करत असेल, खरा जर महाकुंभ मेळावा जर असेल तर हा महाकुंभ आणि हा मेळावा हा खरा आहे. हा खरा. याच्यात मार्गदर्शनाला, बाबाच्या मार्गदर्शनाला हे लोक तिरले आहे आणि याच्या बाबाच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही लोक तिरून राहिले. खरा महाकुंभ मेळा हा आहे. आणि म्हणून आई वडिलाची सेवा, माता पिताची सेवा, सासू सासऱ्याची सेवा, खर्रा गुटखा खाणं बंद करा. आणि आजच्या राष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे आदरणीय मंच. राष्ट्रीय मातृभाषा. आता तुमची मातृभाषा कोणती? मराठी. आपली कोणती? मराठी. काही लोकांची हिंदी असेल, काही लोकांची उर्दू, जे बी काही असेल, पण हिंदी ही राष्ट्रीय मातृभाषा आहे. आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून आई वडिलाची सेवा, सासू सासऱ्याची सेवा, खर्रा गुटखा खाणं बंद करा. लिंग परीक्षण करू नका. गर्भामध्ये मुलींची हत्या अजिबात करू नका. नाही तर आजोबा म्हणते, आजी म्हणते, सून म्हणते, सासरा म्हणते, मुलगी नाही मुलगा पाहिजे. कशाला? घराचा दिवा पेटवायला नाही का, राखण करणारा. अरे समजा जवान ज्याला नोकरी लागली, काही केली, मारली कमरेमध्ये लात, तर मग का होईल? विचारायचे तुम्हाला, खोटं नाही आहे. पुरावा पाहिजे असन
शालिंदरजी कापगते यायला विचार द्या. खोटं सांगत नाही आहे, पण नाव कोणाचं सांगू शकत नाही. ही एक बाब आहे. बाप रिटायर झाला, सासरा रिटायर झाला, मार्गदर्शक हो त्या रिटायर त्या पेन्शन भेटत नाही तोपर्यंत चहा सुद्धा भेटत नाही. हो साहेब, काय मानव धर्माचे सेवक आहो का आम्ही? सांगा. ज्यांनी राबराब आपलं पूर्ण प्रॉपर्टी दिली, सर्व दिली, आणि म्हणून लोकांना आव्हान आहे त्या स्त्रियांच्या गर्भामध्ये त्या मुलींची हत्या करू नका. आज मुलीची संख्या 75% आहे. उद्या जर ही संख्या जर कमी प्रमाणामध्ये झाली तर आमच्या नातवंडांनी लग्न कोणाशी करावं हा प्रश्न भेसावेल. आणि म्हणून गर्भ लिंग परीक्षण करू नका, करू देऊ नका. मुलीची हत्या करणं हा जघन्य अपराध आहे. जर असं कुठं घडत असेल आपल्या जवळच्या मार्गदर्शकाशी संपर्क साधा. कोणी या विषयावर जर फोन उचलत असेल तर मला फोन करा, मी तुमच्यासोबत आहो. आणि म्हणून लिंग परीक्षण तुम्ही होऊ देऊ नका. मायबापी जोपर्यंत तुम्ही आदरणीय मंच तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आपली प्रॉपर्टी मुलाच्या नावानं अजिबात करू नका, बिलकुल करू नका. उद्या तुम्ही ना मुलाच्या नावानं प्रॉपर्टी केली, मुलगा तुम्हाला घरी ठेवणार की नाही ठेवणार काही गॅरंटी नाही. सर्वच मुले सारखं राहत नाही, दोन्ही ह्या सारखे राहत नाही. परंतु मानव धर्मामध्ये आम्ही पाहत आहोत, रोज पाहतो जी आम्ही रोज. आणि म्हणून तुम्हाला या संमेलनाच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो आहे की मुलींची हत्या होऊ देऊ नका. आई वडिलाचे मान सन्मान करा, त्यांच्या पालन पोषण करा. काय लोक तुपाची पोळ्या रोज चारा म्हणून सांगत नाही. दोन शब्द जर तुम्ही प्रेमाचे बोलले तर तुमच्या आई वडिलाला तो समाधान आहे. आणि ज्याच्या आई वडिलाचा आशीर्वाद, ज्याची कृपा या लोकावर असेल जीवनामध्ये कधी त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि म्हणून आई वडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा, खर्रा गुटखा खाणं बंद करा. आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावानं अजिबात करू नका. जवान पोरं माझ्या विरोध करत असतील तरी चालेल, काही फरक पडत नाही, मला काही फरक पडत नाही. आणि म्हणून जास्त काही या ठिकाणी बोलत नाही. भ्रूणहत्या झाली नाही पाहिजे, सर्व काही या ठिकाणी आपण मार्गदर्शकाच्या माध्यमातून आपण विकून घेतलं. फक्त एकच लक्ष ठेवायचं आहे, पहिले 12 एकर 14 एकर शेती होती, 8 एकर शेती मनोनी संचालक म्हणून आमचे बालकदासजी ठवकर आमच्यासोबत होते. 22 एकर झाली. आज 60 एकर शेती त्या आश्रमामध्ये मौदा आश्रमामध्ये आहे. कोण विरोध करते आहे शेती घेण्याच्या नाही घेण्याच्या हे तुम्हालाही चांगल्याने माहीत आहे, आदरणीय मंचाला माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. 60 एकर शेती झाली आहे. लोक म्हणते मदनकर साहेबांना घेतली, मी ना घेतली असं म्हणते. मी ना कोणत्या यूट्यूबवर माझे मार्गदर्शन तुम्ही सांगा. हा 60 एकर जमीन त्या आश्रमाचं सौंदर्यकरण हा संपूर्ण याचे जर कोणी मालक असेल, याचे कर्णधार जरी कोणी असेल, आदरणीय आमचे मार्गदर्शक मंडळी, आपण सर्व सेवक सेविका आपण सर्वांनी एकमेकांच्या टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करणं. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या मौदा आश्रमामध्ये जे चित्र आज तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे ते कालांतरामध्ये तुम्हाला ते चित्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे, सिमेंट रोडचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु काही लोकांच्या डोळ्यामध्ये सल्न चालू आहे, कारण माझ्या बोलणं स्पष्टपणे बोलणं आहे. आणि म्हणून अशा संधी साधू लोकांपासून सुद्धा तुम्हाला सावधान राहायचे आहे. आणि 100 एकर शेती करण्याचा संपूर्ण मानस आमच्या होता आहे आणि राहणार आहे, अजिबात राहणार आहे. पैसा देणारे तुम्ही या, पैसा तुमचा आहे, सर्वच काही तुमचं आहे. आम्ही फक्त त्या ठिकाणी देखरेख करत आहोत. देखरेख करणारे कसे आहे, काय आहे, कोणाच्या भूलथापामध्ये जाऊ नका, कोणाच्या भूलथापामध्ये जाऊ नका. मी कधी जर समजा काही बोललो त्याचा परिणाम दुसरा होणार आहे. आणि मला एका माजी अध्यक्षाने सांगितलं, मदनकर साहेब म्हणे किती गोटा छात्यावर आला परंतु बोलायचं नाही. आणि म्हणून मी बोलत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा, तुमच्या हातामध्ये सर्वच काही आहे. त्या भगवंताला विनंती करा, खरं काय खोटं काय हे आमच्यासमोर येणार आहे. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी आमचे कुंभलकरजी, त्यांचे सर्व सहकारी
आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमच्या आज सत्कार केला, त्याबद्दल मी कुंभलकरजीचे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो आहे। आणि आपण दरवर्षी या ठिकाणी कोणते छोट्या छोट्या गावामध्ये घ्या, आज इथं घेतलं, मग सालेमध्ये घ्या, अजून जे बी काही ग्रामीण क्षेत्र असेल, लोकांना जागवण्याचे कामं करा, त्या ठिकाणी जागवण्याचे काम करा। आणि दरवर्षी आपण या ठिकाणी आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा बाळगतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार।